प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी शेतीला चोरकमारा जलाशयातील पाणी 2 दिवसात मिळालं नाही तर जलाशयात आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता। त्यानंतर प्रशासन जागा होऊन चोरकमारा जलाशयातील पाणी गांगला शाखा नहराद्वारे आज सोडण्यात आलं असून याचा लाभ नवेझरी परिसरातील शेतकऱ्यांना होणार। शेतात भात पिकाची लागवड सुरू असून पाण्याची आवश्यकता असल्याने अखेर जलाशयातील पाणी आज सोडण्यात आलं। यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय। ओके, मी आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील कुरुळा तालुक्यातील नवेझरी या ठिकाणी सध्या मी आहे जे चोरकमारा जलाशयाचे जे पाणी आहे प्रहार जिल्हा अध्यक्ष यांनी 2 दिवसा अगोदर येथील जे मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना निवेदन दिले होते की 2 दिवसामध्ये जे पाणी आहे ते जलाशयामध्ये टाकण्यात जर आले नाही तर मी आत्मदहन करण्याचा इशारा देईल। तर आज आपण सध्या ह्या जलाशया ठिकाणी आहो आणि आपल्यासोबत प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय नेमकं प्रशासन जागा झाली आणि त्यांनी आता जो पाणी आहे सोडलेले आहे। मी महेंद्र महादेव भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष। चोरकमारा जलाशयाचं पाणी 20 तारखेला सोडायला पाहिजे होते, परंतु 20 तारखेपर्यंत अजूनपर्यंत तो जलाशयाचा पाणी सोडला नव्हता। त्यामुळे आम्ही 29 तारखेला शासनाला आणि चोरकमारा जलाशयाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की जर 2 दिवसात पाणी आलं नाही तर आम्ही आत्मदहन तलावामध्ये उडी मारून करणार। परंतु या शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पर्यंतचे कामं लेट झालेले आहेत। म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये धान कापणी जर नुकसान झालं तर याला जबाबदारसुद्धा शासनच राहील। परंतु का होईना पाणी चोरकमारा जलाशयाच्या लोणारा मायनरला आज सकाळी आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हा आपापल्या कामाला लागला आहे। परंतु शासनाच्या ज्या काही आउटलेट आहेत ते प्रचंड बुजलेले आहेत, त्याच्यात कचरा आहेत, आज कॅनल साफसफाई केलेलं नाही। त्यामुळे याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावे आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी द्यावं। मागील 3 वर्षाच्या पहिले शेतकऱ्याकडून वसुली केली होती, त्या वसुलीच्या पावत्यासुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही। या काळामध्ये जर एखादी अनहोनी घटना झाली तर त्या शेतकऱ्याला पुन्हा तो भूदंड बसेल अशी हे व्यथा शेतकऱ्याची आहे। बऱ्याचशा शेतकऱ्याच्या पावत्या तातडीने देण्यात याव्या, अन्यथा त्या विरोधात पुन्हा एक आंदोलन करण्यात आहे। आणि या गोष्टीची दखल माननीय तहसीलदार साहेब, SP साहेब यांनी प्रत्यक्ष प्रबंधनीवर माझ्याशी संपर्क साधून आंदोलन न करण्याचं आश्वासन मागितलं होतं। मी म्हटलं की जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, परंतु आज पाणी आला त्यामुळे आता आंदोलनाची गरज भासणार नाही। याचे हे प्रहारचे फलित आहे की ज्यामुळे शेतकऱ्याला वेळेवर पाणी मिळत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।